ज्येष्ठ नागरिकांना महिन्याला 3,000 रुपयाचं मानधन मिळावं अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जे.एल. वाबळे यांनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याबरोबर याबाबतची एक बैठक घेऊन द्या अशा प्रकारची गळ वाबळे यांनी अतुल बेनके यांना घातली आहे। ह्या भाजप सरकारने खूप आश्वासनं दिली, मात्र आश्वासनं पाळली नाहीत। हे सरकार म्हणजे फेकू सरकार आहे अशा प्रकारची टीकाही त्यांनी यावेळी केली। जे.एल. वाबळे नेमके काय म्हणतात ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स। आणि आता निवडणुकीचा मोसम आलेला आहे, प्रत्येक पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। मी अतुल शेटना विनंती केली की तुम्ही आमची शरद पवारांवर एक अपॉइंटमेंट द्या आणि त्याच्यामध्ये आमच्या ज्येष्ठ 13% लोकसंख्या आहे आणि 22% मतदार आहे आणि ज्येष्ठ हे नेहमी हमखास 100% मतदान करत असतात। एखाद्याला चालता वगैरे येत नाही तरी तो कोणाच्या मांडीवर बसून खांद्यावर बसून येतो मतदान करतो। तर अशा प्रकारे बाकीचे सुशिक्षित तरुण असतात ते आउटिंगला जातात, बाहेरगावी जातात फिरायला, मतदानाला येत नाही, पण आम्ही मतदानाला येत असतो। म्हणून पवार साहेबांनी ह्या ज्येष्ठांकरता जर काही कार्यक्रम पत्रिकेत घेतला तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तर त्याला आमची भेट घालून द्यावी। नाहीतर आमच्या ज्येष्ठांची सगळी मंडळी, ज्येष्ठ मंडळी जी आहे ते उच्चवर्णीय ते पदाधिकारी असल्यामुळे ते नेहमी म्हणतात पवार साहेबांनी ज्येष्ठांकरता काय केलं, पवार साहेबांनी ज्येष्ठांकरता काय केलं। आमचं म्हणणं एक पवार साहेब जाणता राजा आहे, शेतकऱ्यांवर आलेला आहे आणि त्यामुळे त्यांना एकदा आपण समजावून सांगू परत एकदा की तुमच्या जाहीरनामा हे जास्त महत्त्वाचं आहे। 22% मतदार आहे, त्यांना तुम्ही नाखुश ठेवणार का? म्हणून याकरता मी अतुल शेटना म्हटलंय की तुम्ही आम्हाला एक दिवस अपॉइंटमेंट घ्या। ते म्हटले दिल्लीला आपण जाऊ, म्हटलं दिल्लीला वगैरे काय नको, मुंबईमध्ये पुण्यात कुठेतरी घ्या आणि आम्हाला ते पटवून देऊ द्या, त्यांना निवेदन आम्हाला देऊ देत, बाकी काय नाही। आम्ही तुम्ही म्हणाल तेवढे शेतकरी येतो आणि त्याप्रमाणे आपण काम करूयात अशी या ठिकाणी विनंती केली। ज्येष्ठांवरती मुलांना आता हे दुष्काळी ते आत्महत्या करतात, त्यांचे ज्येष्ठ जे असेल त्यांना कोण सांभाळणार? तर आमचं म्हणणं आहे कमीत कमी 3,000 रुपये पेन्शन द्यावी ज्येष्ठांना अशी मागणी आहे। ती बिंबवण्याकरता आम्हाला पवार साहेबांची अपॉइंटमेंट पाहिजे, तेवढी आपण घेऊन द्याल अशी अपेक्षा आहे। अतुल शेट, ज्येष्ठ तुमच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करतात, पवार साहेबांची भेट घडून आणा असं म्हणतात, जाहीरनाम्यात ठेवायचं नाही। त्यांची जी मागणी आहे ती अत्यंत रास्त आहे। शेवटी माणूस त्यांचा सगळं प्रपंच आणि सगळ्या गोष्टी त्यांनी पार पाडल्यानंतर आणि पुढच्या पिढीकडचे सगळे राईट्स जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा ज्येष्ठ नागरिकांच्या एक वेगळ्या व्यथा आहेत, त्यांची एक वेगळी मानसिकता असते आणि त्या मानसिकता किंवा त्या व्यथा शासनाच्या प्रति पण त्यांचे काहीतरी करणं हे कर्तव्य आहे। शेवटी आपलं जे काय आता पिढी आहे ते ज्येष्ठांच्या त्यागामुळे, त्यांच्या कष्टामुळे ती चालूच आहे। जे.एल. वाबळे काकांनी जी मागणी मान्य केली ती अत्यंत रास्त आहे, मांडलेली जी मागणी केलेली आहे ती अत्यंत रास्त आहे। आता दिल्लीला पार्लमेंटचं सेशन चालू आहे म्हणून पवार साहेब आता दिल्लीला आहेत, तर शनिवार रविवारची त्यांची पुण्याची वेळ घेऊन त्यांच्याबरोबर त्यांची बैठक घडून यांच्या जे काय मागण्या आहेत किंवा यांचे जे काय गोष्टीचे म्हणणं आहेत ते साहेबांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्येष्ठांच्या प्रति काय न्याय देता येईल किंवा आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जे आपला जाहीरनामा असतो किंवा वचननामा असतो त्याच्यामध्ये ज्येष्ठांसाठी आमचं सरकार आल्यानंतर आम्ही काय करू या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन निश्चितच ती खूपच मागणी स्तुत्य आहे, ती केली पाहिजे, ती काळाची गरज आहे आणि याचा विचार पवारसाहेब नक्कीच करतील आणि वाबळे काकांना त्यांना मी नक्कीच पवार साहेबांच्याकडे घेऊन जाऊन ती बैठक घडून आली। नरेंद्र मोदींनी 4 वर्षापूर्वी सत्तेवर आल्यानंतर हिसार पंजाबमध्ये एका सभेत जाहीर करून टाकलं होतं प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन देऊ। सगळ्या आश्वासनामध्ये हे आश्वासन असंच फेकू झालेलं आहे, तरी मला वाटतं त्यामुळे नरेंद्र मोदी फेकू का सरकारच फेकू? नाही, नरेंद्र मोदी फेकू, सरकार कसं म्हणणार मी? नाही, त्यांनी जाहीर केलं होतं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आली होती प्रत्येक शेतकऱ्याला 5,000 रुपये पेन्शन देऊ, पण त्याचं पुढे काहीच झालेलं नाही। आणि आम्ही जोरजोरात लगेच मी अहमदाबादला आमच्या अध्यक्षांना फोन करून सांगितलं, ते अहमदाबादला होते, की पंतप्रधान सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याला पंजाबमध्ये हिसारमध्ये सांगितलं 5,000 रुपये पेन्शन देऊ दर महिन्याला आणि अशी टाइम्समध्ये बातमी आलेली आहे। आम्ही खुश झालो सगळे ज्येष्ठ, वा आम्हाला कोणते वाली भेटला, परंतु सगळ्या आश्वासन 15 लाख रुपये आमच्या अकाउंटमध्ये अजून आलेच नाही, त्याच्यातून हे 5,000 रुपये तरी दर महिन्याची ही अशीच फेकूगिरी होती असं। आणि परमेश्वर ज्येष्ठांना फसवणाऱ्याला परमेश्वर कधी माफ करणार आहे याची त्यांनी नोंद घ्यावी। हे सरकार पूर्वी सरकार चांगलंच होतं या सरकारपेक्षा। पूर्वीचं म्हणजे कुठलं? आघाडीचं सरकार, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं सरकार नाही का, तर ते सरकार चांगलं होतं। डॉक्टर मनमोहन सारखा माणूस पंतप्रधान होता ज्याने 91 साली आपलं 56 टन सोनं इंग्लंडमध्ये घाण ठेवलेलं होतं, ते आपल्याला मिळवून दिलं।
उदारीकरणाचं राजकारण सुरू केलं, त्यामुळे आम्हाला फोन लवकर लावता आले, गाड्या लवकर मिळायला लागल्या. अशा मनमोहन सिंगांच्या सरकार नेतृत्वाखाली जे सरकार होतं ते चांगलं होतं, पण यांनी खोटे नाटे आरोप केले, ज्यातला अजूनही सिद्ध झालेलं नाही. राजीव गांधीचा बफरचा अजून आरोप सिद्ध झालेला नाही. अशा प्रकारे खोटं बोलण्यामध्ये खोटं बोला, रेटून बोला अशी ही पद्धत आहे आणि ही उच्चवर्णीय लोकांची आहे. देशातही अशीच परिस्थिती, राज्यातही अशीच परिस्थिती, हो, गावातही अशीच परिस्थिती, तालुक्यात काय परिस्थिती? तशीच परिस्थिती आहे.